या शेतामध्ये आपण मिरची लावलेली आहे, तर त्या मिरचीला आपण मल्चिंग केले. त्या मल्चिंगमुळे ना गबाळ आपल्याला होत नाही आहे, पूर्ण कमी होते आणि आपला मजुरीचा खर्च पण वाचतोय. आता मजूर पण जास्त भेटत नाही आहेत, त्यामुळं मग आपण याला ड्रिप पण केलेले आहे मिरचीला. आणि याला मावा पडला होता, याला मावाचं पण औषध मारलेलं आहे. तर आता याच्यामध्ये तण झाले म्हणजे गबाळ झाले, तर त्यासाठी आपण याला हे कोळपणी यंत्र आणलेले आहे. आणि याला मजूर पण लागत नाहीत आणि मजुरांना खर्च जास्त येतो आणि काम पण उशिरा होतं. तर ह्या कोळपणी यंत्राने काम पण पटकन होतं आणि आपला खर्च पण कमी लागतो. तर पहा आपण आता कसं चालवायचं आहे पाहू. उशिरा होतं, तर ह्या कोळपणी यंत्राने काम पण पटकन होतं आणि आपला खर्च पण कमी लागतो. तर पहा आपण आता कसं चालवायचं आहे पाहू. अशा प्रकारे याचं असं गबाळ निघतं याने. मिरचीसाठी आपण मल्चिंग केलेलं आहे आणि त्या मल्चिंगमुळं पण आपलं कारण पहिलं शिकलं बैलाने कोळपणी करत होतं, आता बैल नाही राहिली. मल्चिंगमुळं ट्रॅक्टर आपल्याला चांगला फायदा झाला आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला ह्याच कोळप्याने मल्चिंगच्या कोळपणी करावं लागते आणि चांगलं गबाळ निघतं. मग त्या ड्रिपमुळं आपल्याला पाणी कमी लागतं आणि जेवढं पिकाला आवश्यक काम आहे पण लवकर उरकतं, तेवढंच पाणी असं कमी गबाळ निघतं. आणि सरी पाडल्यामुळं मग जेवढं पाणी पाहिजे ड्रिपमुळं खतं औषधं योग्य प्रमाणात सोडता येतात. आपण आता जीवामृत सोडलेलं आहे याला 10 लिटर मिरचीला आपण संजीवनी खाद फवारा केलेला आहे. संजीवनी खादमध्ये लिंबाचा पाला, गूळ, गोमूत्र हे टाकून आपण तयार करतो आणि 10-15 दिवसात उन्हात ड्रम ठेवायचा, तयार होतं. जीवामृत हे पीक लावायच्या अगोदर जमिनीत टाकलं तर त्याचा चांगला फायदा होतो. 15 ते 20 दिवस अगोदर त्याचा चांगला फायदा होतो. आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. नंतर हे मल्चिंगवर थोडंफार गबाळ राहतं, हे आपण नंतर हाताने काढून घ्यायचं. विनोद आंधळे नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आपण या शेतामध्ये मिरचीचं पीक घेतलेलं आहे आणि त्याला आपण मल्चिंग केलेलं आहे, जास्त गबाळ होत नाही त्यासाठी नंतर मल्चिंग टाकलेले आहे. तर आपल्याला आपण याला आता स्प्रे फवारा मारलेला आहे माव्याचा. त्याच्यानंतर आता आपण यात तण झाले म्हणजे गबाळ झाले, यासाठी आपण कोळपणी करतोय. त्यासाठी मजूर लावले तर जास्त खर्च येईल, तर आपण आता इथे ह्या कोळपेने आपण कोळपतोय. याने पटकन खुरपणी होती. हे पहा आता कसं कोळपायचं आपण. अशा प्रकारे इथं असं कोळपायचं. मजुरांपेक्षा या कोळपेने आपल्याला
लवकर गबाळ निघतं आणि आपले पैसे पण कमी जातात. आता मजुरांचं हे मजूर पण टायमाला भेटत नाही, त्याच्यामुळं मग हे कोळप्याने आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होत आहे. आता ते पहा आपण कसं कोळपं ते